त्याविषयीची अधिकची माहिती तुम्ही सांगा. दिली. पुण्याचे कार्याध्यक्ष त्यांना मी विनंती करतो की आपण महिलांपासून सुरुवात करूया. नाही, आम्ही स्त्री पुरुष समाजाला सर्वांना सांगू इच्छितो ते असं की जेम्स लेन प्रकरणामध्ये जेम्स लेनच्या विरोधात पुण्यामध्ये त्या भांडारकर संस्था आणि सगळ्या विरोधात आंदोलन चालू होतं आणि त्यावेळी तत्पर असणाऱ्या निस्सीम शिवप्रेमी माननीय श्री फिरोज हबीब खान पठाण उर्फ भाई सातारा यांस राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचा तेजोदीप हृदयात प्रज्वलित ठेवून आपण ज्या निष्ठेने, धैर्याने आणि सद्विचाराने कार्य करत आहात ते पाहून मनोमन आनंद होतो. आपले कार्य हे केवळ सेवाभावाचे नव्हे तर राजांच्या आदर्शाचे, सर्वसमावेशकतेचे आणि नैतिकतेचे जिवंत प्रतीक आहे. आपण सर्व रयतेसाठी जे करीत आहात ते स्वराज्याच्या तत्वज्ञानाशी सुसंगत आणि शिवकालीन नीतीधर्माच्या तेजाने उजळलेले आहे. ज्याप्रमाणे महाराजांनी जनतेच्या हितासाठी 18 पगड जाती आणि सर्व धर्म प्रतिनिधित्व घेऊन परिश्रम केले, तोच आदर्श घेऊन सच्चेपणाने आपणही राजांच्या विचारांचा वारसा जनमानसात पोहोचवित आहात. आपल्या नेतृत्वात धैर्य, निर्णय क्षमता आणि नीतिमत्ता या तिन्ही गुणांचा उत्तम संगम आहे. त्यामुळेच राजे शिवछत्रपतींच्या कार्यस्मृती जागविणाऱ्या आपल्या सेवाभावी नेतृत्वाच्या गौरवार्थ आपणास सप्रेम व सन्मानपूर्वक संस्थेचा पहिला महाराष्ट्र शिवप्रेमी पुरस्कार 2026 प्रदान करण्यात येत आहे. ही मान्यता केवळ पुरस्कार नसून शिवराज्याच्या तेजोमय परंपरेचा आशीर्वाद आहे, जो आपल्या कार्यातून अधिकाधिक झळकावा हीच श्री तत्पर असणाऱ्या निस्सीम शिवप्रेमी माननीय श्री फिरोज हबीब खान पठाण उर्फ भाई सातारा यांस राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचा तेजोदीप हृदयात प्रज्वलित ठेवून आपण ज्या निष्ठेने, धैर्याने आणि सद्विचाराने कार्य करत आहात ते पाहून मनोमन आनंद होतो. आपले कार्य हे केवळ सेवाभावाचे नव्हे तर राजांच्या आदर्शाचे, सर्वसमावेशकतेचे आणि नैतिकतेचे जिवंत प्रतीक आहे. आपण सर्व रयतेसाठी जे करीत आहात ते स्वराज्याच्या तत्वज्ञानाशी सुसंगत आणि शिवकालीन नीतीधर्माच्या तेजाने उजळलेले आहे. ज्याप्रमाणे महाराजांनी जनतेच्या हितासाठी 18 पगड जाती आणि सर्व धर्म प्रतिनिधित्व घेऊन परिश्रम केले, तोच आदर्श घेऊन सच्चेपणाने आपणही राजांच्या विचारांचा वारसा जनमानसात पोहोचवित आहात. आपल्या नेतृत्वात धैर्य, निर्णय क्षमता आणि नीतिमत्ता या तिन्ही गुणांचा उत्तम संगम आहे. त्यामुळेच राजे शिवछत्रपतींच्या कार्यस्मृती जागविणाऱ्या आपल्या सेवाभावी नेतृत्वाच्या गौरवार्थ आपणास सप्रेम व सन्मानपूर्वक संस्थेचा पहिला महाराष्ट्र शिवप्रेमी पुरस्कार 2026 प्रदान करण्यात येत आहे. ही मान्यता केवळ पुरस्कार नसून शिवराज्याच्या तेजोमय परंपरेचा आशीर्वाद आहे, जो आपल्या कार्यातून अधिकाधिक झळकावा हीच श्री छत्रपतींच्या कृपेची आणि आमची शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. खोड्यावर पैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी याला माझा वाघर कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजार. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. महाराज साहेब व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले महाराज साहेब यांच्या माध्यमातून आमचा एक शिवभक्त चांगल्या पद्धतीत साताऱ्यात व जिल्ह्यात काम करत आहेत. सर्व जाती धर्मातल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन काम करत आहेत. त्यांनी कधीच जातीचं राजकारण करत नाहीत आणि ज्यावेळेला मी त्यांच्या जवळ आले तेव्हा माझ्या लक्षात
शिवरायांचा सच्चा आणि इमानदार असा मावळा आहे आणि माझ्या माता भगिनींसाठी कोणतीही कसलीही अडचण असू दे, रात्री अपरात्री कधीही फोन करा, ते आपल्या हकेला 100% उभे आहेत. आणि जो त्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे, त्या ज्यांनी दिलेला आहे पुरस्कार, त्यांचे सुद्धा मी सततशः आभारी आहे आणि त्या पुरस्काराचे खरंच ते मानकरी आहेत. त्याबद्दल मी सततशः सगळ्यांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे सर्वच मान्यवर म्हणजे आणि समोर बसलेले माझे माता भगिनी आणि सर्व मान्यवर, मला खास करून तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानायचं. माझं भाग्य आहे म्हणजे आज शिवछत्रपती पुरस्कार माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला, सातारचा मी नगरसेवक, छोटासा नगरसेवक आहे, पण महान म्हणून तुमच्या सर्व एवढे ज्येष्ठ आणि एवढे मान्यवर लोक आणि पी.बी. सावंत साहेबांसारखे तुम्ही सर्व विचारवंत, त्यांच्या मार्गदर्शनावर चाललेले सर्व तुम्ही मान्यवर, त्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल हाचा दिवस माझ्यासाठी एकदम म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस म्हणून मी आज स्वतःला हे करून घेतो. दुसरं साहेब, माझी छोटीशी ओळख सांगायची. मी माझं गाव, मूळ गाव वाटा स्टेशन, कोरेगाव तालुक्यातला आहे. मी माझं राहणं सातारला असतो. मी श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रराजे भोसलेंचा कार्यकर्ताच नाही, मी जवळचा त्यांचा मित्र आहे आणि जवळचा त्यांचा मावळा म्हणून मला साताऱ्यात ओळखलं जातं. मी कुठल्याही पक्षातनं उभा राहून दे, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आणि एक सर्वसामान्य माणसातला एक माणूस म्हणून मी या साताऱ्यात काम करतो. मी जसं करोना काळ आला, करोना काळात मी इतकं साहेब काम केलं. मी तुमच्या समोर बोलायचं माझं खरं धाडस व्हायला नाही पाहिजे. तुम्ही सर्व ज्या पद्धतीनं मला माझ्यासाठी मान्यवर व्यक्ती आहे, पण मी करोना काळात साहेब मनापासून माझ्या सातारचा, माझ्या लोकांचं इतकं काम केलं. मी एकटाच सातारा शहरात मी फिरत होतो. कलेक्टर आमचे शेखर सिंग होते, इथं आपल्या पुण्याला कलेक्टर होते, तेव्हा शेखर सिंग सातारला होते. ते कलेक्टर म्हणून होते. आचार म्हणजे करोनाची बंदी लागली त्या दिवशीच मला कलेक्टर साहेबांनी बोलवलं. मी कलेक्टर ऑफिस मधला वाहतूक कॉन्ट्रॅक्टर आहे, मी ट्रान्सपोर्टचं काम करतो, मी रेशनिंग घर टू घर लोकांना सप्लाय करतो. मला ज्यानं उभं केलं, माझे उभं करणारे नंदकुमार भोईटे म्हणून माझे मामा म्हणून मी ओळखला जातो. मी त्यांच्याकडे 3,000 रुपयानं पगार नव्हतो. आज मी त्यांचा कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्या बरोबर मी काम करणार आहे. छत्रपतींचा मावळा म्हणून काम करतो. माझं नाव फिरोज पठाण आहे, पण मी सर्व धर्माला समावेश करून, सर्व न जाती बघता मी काम करत असतो. पुन्हा एकदा छत्रपती मला पुरस्कार मिळाला मुकुंद काकडे साहेबांचं, त्यांच्या पूर्ण संघटनेचं आणि इथं बसलेल्या सर्व मान्यवरांचं मला बोलायची संधी दिली आणि मला पुरस्कार दिला. मला खरं मनापासून, माझ्या मिसेस बी सरकारी अधिकारी आहेत, ऍडव्होकेट आहेत, त्या जजची एक्झाम मी पास झाली. मी आत्ताच सरांना सगळं सांगितलं. फक्त माझं नाव फिरोज पठाण आहे, पण मी साताऱ्यात राहताना मी पाटील म्हणून राहतो आणि मी एवढं चांगलं काम करतो. मी आयुष्यात मला जो पुरस्कार दिलाय त्याचा मान सन्मान कधी कुठल्याही जाती धर्मासाठी मी कधी चुकीचं काम करणार नाही. जात पात न बघणारा माणूस आहे मी. आयुष्यभर ह्या सन्मानाचा हे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार एवढ्या मान्यवर लोकांनी मला दिला म्हणजे माझ्यासाठी खूप गर्वाची बाब आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हात जोडून, समोर बसलेले मान्यवरांचं मी हात जोडून, पाया पडून, समोर बसलेले सगळ्यांचं म्हणजे माझ्याबद्दल खूप जातीवाद केला इलेक्शन मध्ये. ताईंनी सांगितलं, मी एवढं कळकळून का सांगतोय. मी साहेब खरोखर माणसातला माणूस आहे, पण मी इलेक्शनला उभं राहिल्यानंतर माझी जात काढायला लागली. पण मी तर न विचार करता माझ्यावर माझी विलासपूर गोळीबारची लोक हे सगळ्यात जास्त मतानं मला साताऱ्यात निवडून दिले आणि माझ्या वॉर्डमध्ये फक्त मुस्लिम समाजाची मतं 700च होती. इतर समाजाची, सर्व धर्माची माझ्याकडे 9,000 मतं होती, पण सगळ्यात जास्त मतं मला माझ्या लोकांना दिली. त्याबद्दल मी त्यांचं बी आभार मानतो. तुमच्या सगळ्यांचं मनापासून
हात जोडून मुकुंद काकडे साहेब तुमच्या सर्वांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं, संघटनेचं आणि सावंत सरांच्यावर प्रेम करणारे सर्व त्यांचं मनापासून आभार मानतो आणि मला पुरस्कार दिला त्याबद्दल मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण मंचावरील